मस्त आंघोळ पांघोळ केली. आता निघाले पाण्याला. जरा पाणी पण आणायचं, फुलं पण आणायचं. ते फुलं पण आहेत तिकडं पाण्याच्या ठिकाणी फुलं येतात. माहित गार बी लागतं या. काय होतंय, एखाद्या दिवशी लागतंय गार, एखाद्या दिवशी उकाडतं. पण थंडी म्हणजे दररोज अशी लागत नाही. एक दिवस लागते एक दिवस नाही, असं होतं. बाणायला सोबत आलोय आता मी. आज जरा देव आहे त्यामुळं बाणाय म्हणली पाणी आपल्याला ताजं ताजंच लागल. चित्र बी बघतोय वाटते. बेड्यावर आलो इथं. बरेच गावल्या. खरं तर सकाळचं आमचं असं पहिल्यांदा उठल्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्याच्या नंतर आम्हाला बाळूमामाची पूजा केल्याशिवाय करमत नाही. पहिल्यांदा किती गाय असं नाही, किती काय असं नाही, पण ती पूजा केल्याच्या नंतरच पुढचं काम सुचतं. नमस्कार मित्रांनो, हे बघा आज रथ सप्तमी. तर ह्यो बायांचा माय निघल्यापासून उपवास असतो 7 दिवस. तर चालली बायांची पाठपासनाची कामाची सुरुवात. तर आता सडा टाकून घेतलाय बाणाने, पाणीकांची फुलं ही आणली सगळी आणि आता ही तयारी चालली. तर आता आपल्याला दूध कोणत्या दिशेला उतू जातो हे आपल्याला बघायला भेटल. मस्त बाकी अर्चना देवाला निवाद बोना तयार करते. किती वाजता उठला अर्चना? 5 वाजता उठलो की. हा 5 वाजता. कुठपर्यंत आले काय? कुठपर्यंत आले? आले जवळ आता. अजून दिवस नाही उगावला. दिवस उगावताच आपल्याला हे कार्यक्रम करावा लागतो. गार लागत होय. गार लागतंय नाही तर काय. आता काय केलंय, मस्त असे 2 सुगड असं हार हे करून त्याच्यात ठेवल्यात तापायला. तर चांगली तापून द्यायची. आता जास्त जास्त आम्हाला माहिती कमी आहे, आत्याला माहिती आहे, कारण आत्याने उपास केलेला आहे ना. आता आत्याने ते आपला उजवून आमच्या ताब्यात दिलेला आहे. सागर गेलं तरी उठला होता. सागर झोपलाच ना.
टाळ्या वाजवतात. तर आता दूध पूर्वीच्या दिशेला ओतू गेलं या. अर्चनाचं मागून ओतलं होतं, थोडं उशिरा ओतलं तिचं. आता निवतावून घ्या. हा ते निवतावून अर्चनाने मानते मांडते. लावा ती हे लावा, कापूर लावा. फळ फळ घ्या आता ताटात प्रत्येकाचे. झालं का आता? झालं थोडा झालं का? मस्त बाकी आता सूर्यनारायणाचं पूजन करून घेतलं. तर हाय आयचं चाललं जरा प्रसाद द्यायचं. इकडं चुलीवर चहा पण ठेवला या. चला अजून लय काम येत. मस्त बाकी आता प्रसाद व्हायचं खातो. उगरी पाजायच्या आता गुढी घालवा जायचंय लांब. गार लागलं ना? लागलं ना, वार सुटले बारीक. सूर्य ओघाच्या आत म्हणजे दिवस ओघाच्या आत हे पूजन करून घ्यायला लागतं आपल्या महिलांना. अर्चनाचा आज यंदा म्हणजे प्रथमच उपवास असं. पहिल्यांदाच आहे.